इझी बाईट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुमची होस्ट निमिषा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे नारळाच्या ग्रेव्हीतील अस्सल गोवन फिश करी. तर चला मग याची पूर्वतयारी म्हणजेच मी कोकम घेतलेला आहे. ह्या कोकमाला मी गरम पाण्यात भिजवून ठेवणार आहे. का? कारण ह्याचा जो रस आहे हा गरम पाण्यात उतरायला मदत होईल, म्हणून आपण ह्याला गरम पाण्यात एक 15 ते 20 मिनटं भिजवून ठेवणार आहोत. त्यांनी आपल्या फिश करीला खूप छान फ्लेवर होईल. सो मी ह्याला 15 मिनटं भिजवून ठेवते आहे. त्याचबरोबरीने मी फिश घेतलेलं आहे. हे पापलेट आहे जे मी यूज केलेलं आहे. 2 पापलेट मी इकडे घेतलेले आहेत. त्याच्यातला थोडासा भाग मी आज यूज करणार आहे माझ्या या फिश करीसाठी. आणि त्याला मी आता मॅरिनेट केलेलं आहे मीठ, हळद आणि आलं लसणाच्या पेस्टने. आलं लसूण जे आहे ते आपण मसाला करण्यासाठी सुद्धा डायरेक्ट वापरू शकतो, किंवा आपण त्याला आधी मॅरिनेट करून सुद्धा फिशला ठेवण्यासाठी म्हणून यूज करू शकतो. आता मी ह्याला व्यवस्थितपणे या फिशला लावून घेत आहे आणि ह्याला मी 15 ते 20 मिनटं सेट व्हायला ठेवून दिलेलं आहे. आणि हे सगळं होईपर्यंत आपण बाकीचे जे आपल्याला गोष्टी लागणार आहेत त्या आपण रेडी करून घेऊया. आता या पापलेटचे तुकडे मी आधीच करून घेतले होते, जिकडून मी हे घेऊन आली आहे. कधीकधी ते आपल्याला पूर्ण पापलेटसुद्धा देतात. आपण घरी येऊन त्याचे बारीक काप करू शकतो किंवा त्याच्यामध्ये स्लाईस करू शकतो आणि मसाला फिल करू शकतो. मी त्यांना आधीच मला पीसेस कापून द्यायला सांगितलं होतं, कारण ते मला अजून सिम्पल जाईल म्हणून मी तिकडूनच पीसेस कापून आणले होते. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. आता मसाला तयार करण्यासाठी मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यात मी लसूण टाकणार आहे, तिखट, मीठ, काळा मसाला, गरम मसाला आणि थोडीशी हळद हे घालून त्यात थोडंसं पाणी घालून मी त्याचा मसाला करून घेणार आहे. यात आलं लसूण मी थोडं कमी प्रमाणात घालत आहे, कारण मी मॅरिनेशनसाठी ऑलरेडी आलं लसूण यूज केलेलं आहे. तुम्ही जर त्याला मॅरिनेट करत नसाल तर तुम्ही इथे त्या हिशोबाने आलं लसूण मसाल्यामध्ये घालू शकता. तिखट जे आहे ते आम्ही थोडं कमी खातो, त्यामुळे मी इकडे तिखटाची पावडर यूज केलेली आहे, कश्मीरी लाल आणि आपलं तिखा लाल. तुम्ही याऐवजी मिरच्यांचा वापरसुद्धा करू शकता. मी इकडे तिखटाचा वापर केलेला आहे. आता या मसाल्याला ग्राइंड केल्यानंतर काय सुरेख रंग आला आहे बघा. आणि त्याचबरोबरीने या मसाल्याचा जो खमंग सुवास आहे तो फुल किचनभर पसरलेला आहे. आता आपण हाच मसाला पुढे आपल्या ग्रेव्हीसाठी यूज करणार आहोत. आता मी एका पॅनला गॅसवर ठेवणार आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर मी त्यात 2 ते 3 चमचे तेल घालत आहे. तेल गरम झाल्यावर मी त्यात टाकणार आहे थोडंसं जिरे आणि मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतरच आपण त्यात कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता घातल्याने करीचा जो फ्लेवर आहे तो एन्हॅन्स होईल, त्याला एक छान असा फ्लेवर येईल आणि खमंग वासही सुटेल. आता त्याचबरोबरीने मी त्यात घालणार आहे एक बारीक चिरलेला कांदा. हा कांदा आपल्याला ब्राऊन होईस तोपर्यंत छान परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर. फ्लेम आपल्याला फास्ट करायची नाही आहे, नाहीतर कांदा जो आहे तो जळून जाईल. आपण हा कांदा छानपणे एक 5 ते 7 मिनटं भाजून घेणार आहोत. कांदा भाजून झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत आपला मसाला. आता ही जी रेसिपी आहे ती मी 2 जणांसाठी करते आहे, सो त्यानुसार मी हा मसाला यात घालत आहे. जर आपली माणसं जास्त असणार आहेत त्यानुसार तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. हा जो मसाला आहे तो आता मी व्यवस्थितपणे कांद्यामध्ये भाजून घेत आहे. हा आपल्याला तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत आपलं तेल जे आहे ते या मसाल्यातून सुटत नाही. सो मी याला छानपणे हलवून घेत आहे. या मसाल्याला हलवून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर हा मसाला पॅनला लागू शकतो आणि मग त्याची चवही बिघडेल, जे आपल्याला नको आहे. सो आपल्याला ह्याला सतत हलवावं लागणार आहे. आता मी त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे हा मसाला खाली लागू नये म्हणून, आणि या पाण्याला आपण ह्या मसाल्यात प्रॉपरली मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याची कन्सिस्टन्सी जी आहे आता तुम्ही बघू शकता, हे एकदम पांचटसुद्धा नाही आहे आणि एकदम थिकसुद्धा नाही आहे, कारण काय करी जी असते ती आपल्याला थोडीशी घट्टसुद्धा लागते. पाणी घालून झाल्यानंतर आपण या मसाल्याला एक उकळी फुटून देणार आहोत, ज्याने आपला मसाला जो आहे तो व्यवस्थितपणे भाजला जाईल आणि आपण त्याला सतत हलवत राहणार आहोत. म्हणजे जो मसाला आहे आणि पाणी आहे तो एकत्रित मिक्स होऊन त्याची फायनल चव जी असेल ती खूप छान लागेल.
हे झाल्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत आपले मॅरिनेटेड फिशचे पीसेस. सो आपण जे फिशचे पीसेस मॅरिनेट करून ठेवले होते ते आता आपण एक एक करून ह्या मसाल्यात घालणार आहोत. आणि त्याचबरोबरीने जो मसाला होता त्याचा, म्हणजेच आपला आलं आणि लसूण, तेही आपण ह्यात घालणार आहोत. सो त्याची चवसुद्धा आपल्या मसाल्यात उतरेल आणि त्याचा फ्लेवर जो आहे लास्टमध्ये तो खूप सुंदर लागेल. फिशचे पीसेस घातल्यानंतर आपण त्याला व्यवस्थितपणे हलवून घेणार आहोत. सो आपला सगळा जो मसाला आहे तो या फिशच्या पीसेसना लागेल आणि आपण झाकण ठेवून याला शिजून देणार आहोत एक 5 ते 10 मिनटं. फिशची एक खासियत अशी आहे की फिशला कुक व्हायला जास्त वेळ लागत नाही. जर आपण त्याला जास्त कुक केलं तर त्याचा पार लगदा होऊन जाईल आणि आपल्याला तसं नको आहे. सो आपण ह्याला 5 ते 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. आणि ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे की कुठे मसाला आपला खाली लागत नाही आहे किंवा आपले फिश जे आहेत ते ओव्हर कुक होत नाही आहे. सो हे मी 10 ते 15 मिनटं शिजवून घेत आहे. माझी फिश करी रेडी झालेली आहे आणि मी त्याला आता प्लेटिंगसाठी काढलेलं आहे. प्लेटिंग झाल्यानंतर मी त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालत आहे. सो ते दिसायलाही सुंदर होईल आणि त्या कोथिंबीरीची चवही आपल्या करीला लागेल. तुम्ही ही रेसिपी पोळी, तांदूळाच्या भाकरीबरोबर किंवा डोस्याबरोबरही खाऊ शकता. ही रेसिपी नक्कीच करून पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.